सकाळी सकाळी बघा मी इथं ब्लँकेट वगैरे धुत आहे आणि आजचा पूर्ण दिवस खूप माझा बिझी असा होता. इथे बघा मी संत्र्याची साल वगैरे ठेवले आहे. ते कशासाठी काय मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणारच आहे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी राधिका स्वागत करते तुमचं आपल्या नवीन चॅनलमध्ये. तर बघा आजचा दिवस खूप स्पेशल आहे आणि त्यासाठीच मी कुठेतरी जात आहे. तर माझ्यासाठी पण ते एक नवीन सरप्राईजच म्हणता येईल आणि तुमच्यासाठी पण ते सरप्राईज आहे. पण ते सरप्राईज काय आहे ते बघण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल आणि मग पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे कुठे जात आहे, काय करणार आहे. आणि आज आमच्या घरात एक फॅमिली मेंबरचा बर्थडे आहे. तर कोणाचा आहे तेही तुम्हाला थंबनेलवरून तर लक्षात आलंच आहे. तरी पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघा आणि काय काय मी आज केलेलं आहे, कसं वाटलं समोरच्याला सरप्राईज हे तुम्हाला दाखवते. चला मग भेटू पुढे. त्यानंतर बघा मी तुम्हाला म्हटले होते की आज काहीतरी सरप्राईज प्लॅन आहे. तर थोडंसं तुम्हाला अंदाज आलाच असेल काय असेल ते सरप्राईज. तर इथे बघा मी टॅटू वगैरे काढायला गेलेली होती आणि तोच एक सरप्राईज यांना द्यायचं होतं. तर खूप छान असा बड्डे आज झालेला होता. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला लक्षात येईल आणि काय एक्सप्रेशन दिले वगैरे, कसं काय माझा बड्डे प्लॅन झाला, आम्ही काय काय तयारी केली होती तेही तुम्हाला समजणार आहे. तर बघा इथं टॅटू वगैरे काढून मी आली होती घरी. दुपारी मुलांच्या स्कूलपर्यंत मी गेलेली होती, म्हणजे सकाळी लवकर जरा 11 वाजता गेलो होतो आणि मुलांच्या टायमिंगनुसार घरी आलेली होती. मुलांना पण घेणं गरजेचं होतं, बसमधून त्यांना घ्यायला कोणी नसतं पिकअप करायला, म्हणून. त्यानंतर घरी आल्यावर लगेचच बघा मुलाला मी शिवला जरा सांगितलं की दुकानावरून काही थोडंसं सामान आणायचं होतं, मला लागणार होतं आज बड्डेच्या रिलेटिव्ह. तर त्यासाठी आणि त्यानंतर मी लगेच थोडंसं मला हे प्लॅन चेंज करायचं होतं, म्हणजे सोफ्याचं जे माझा हॉलचा जो मी सोफा जसा ठेवलेला होता ना, चेअर्स वगैरे, थोडंसं मला चेंज आज जरा लिव्हिंग रूमचं थोडंसं सेटअप चेंज करायचा होता बड्डेसाठी पण. आणि थोडंसं मला आवडतं असं सारखं थोडंसं चेंज करायला, म्हणजे नाही का एक पॉझिटिव्ह एनर्जी पण येते आणि चेंज केल्यावर थोडंसं मनाला बरं वाटतं, काहीतरी वेगळा लुक येतो. आणि त्यानिमित्ताने घरातली साफसफाई पण होऊन जाते, कानेकोपऱ्यातलं काढलं जातं. तर मी सारखं ते माझं करतच असते, इथून तिकडे वस्तू हलवत असते. मला तर खरंच एक आवडच आहे. कुणीही म्हणतं की ही बाई काय असे सारखं करत असते, पण नाही, मला ते खरंच आवडतं करायला. आणि कुणाच्या मनासाठी किंवा कुणाला आवडो ना आवडो त्याच्यासाठी नाही, तर मी स्वतःच्या मनासाठी कुठलंही काम करत असते. मला जे आवडलं ते मी नक्कीच करते, ज्याच्यात मला आनंद मिळतो ते मी करते. मी लोकांचा विचार करत नाही. आणि मला तरी वाटतं प्रत्येक गृहिणीने असंच राहिलं पाहिजे की लोकांचा विचार करावा, पण तो काही मर्यादेतच करावा. प्रत्येक वेळेस लोकांचा विचार केला तर मग आपण स्वतःचं जीवन कसं जगायचं हा एक मोठा प्रश्न असतो. म्हणून स्वतःच्या आनंदासाठी काही गोष्टी करणं खूप गरजेचं असतं. तर चला, असो, प्रत्येकाचा आयुष्याचा प्रश्न आहे, पण मी एक सांगण्याचं काम केलं. बघा तुम्हाला वाटतंय का माझे विचार आवडत आहेत का? तर त्यानंतर बघा मी तो जो कॉर्नरचा एरिया दिसत आहे तो थोडासा मोकळा करून घेतलेला होता. आधी तो तिथे चेअर होती आणि सोफाचे सर्व कवर वगैरे साफ करून घेतले, सर्व धूळ काढून घेतलेली होती. काय ना, मुलं वरती पाय ठेवून बसतात तर असतंच कंटिन्यू. आणि सोफा माझा ॲक्च्युअलमध्ये वेगळा कलर आहे, पण मी कवर लावून घेतले त्याला, कारण तेच की माझे बाळ दोघं लहान आहेत. तरी म्हटलं म्हणजे किती स्वच्छता ठेवली तरी त्यांचे पाय वगैरे जातात कधी काही खाल्लं तर, त्यासाठी मी त्याला 2-3 वर्ष तरी कवर काढणार नाही आहे. तर असंच पूर्ण पॅकिंग कवर लावणार आहे. तर त्यानंतर म्हटलं चला, इथं माझ्याकडे थोडेसे प्लॅनेट वगैरे होते आणि त्यांनाही आम्हाला रिनोव्हेशन करायचं आहे प्लॅनेटचं. तोही तुम्हाला व्हिडिओ पुढे एवढ्या 2-3 दिवसामध्ये नक्कीच येणार आहे. प्लॅनेट कसं, बाल्कनी कशी अरेंज करायची, काय करायची, हाही व्हिडिओ तुम्हाला दिसणारच आहे. तर बघा इथं मुलगा पण आलेला होता, थोडंसं सामान वगैरे. आणि माझे मुलं आहेत ना, काम खूप लवकर ऐकतात, असं त्रास वगैरे देत नाही. तर थोडंसं त्याने सुद्धा दुकानावरून त्याच्यासाठी खायला आणलेलं होतं, तो खात बसला होता. मी थोडंसं ते डेकोरेट केला एरिया आणि त्यानंतर लगेच आली होती किचनमध्ये, कारण की सामान आलेलं होतं दुकानावरून. आणि आता मी इथं बनवणार होती केक. तर हो, माझ्या मिस्टरांना ना बेकरीचा जो केक असतो, जो म्हणजे क्रीम वगैरे ते फुल क्रीमी असतो, कुठलाही फ्लेवर घ्या तुम्ही, आईस घ्या की स्ट्रॉबेरी, कुठलाही चॉकलेट, कुठलाही त्यांना फ्लेवर आवडत नाही. म्हणजे त्यांना याचं दुकानाचा केकच आवडत नाही, बेकरीचा केकच त्यांना खायलाच आवडत नाही. मग ते म्हटलं त्यांचाच बड्डे आणि तेच खाणार नाही. आमचा कुणाचाही बड्डे असो, ॲनिव्हर्सरी असो, ते केक खात नाही, फक्त आणून ठेवून देतात. मग म्हटलं नको, त्यांच्याही इच्छे कशाला आपण हे करायचं ना. घरचा जर मी केक केला ना तर ते आवडीने खातात, खूप जास्त त्यांना आवडतो. तर हा केक मी खूपदा असं मुलांना नॉर्मली पण कप केक वगैरे बनवून देते खायला. आणि आज मी रव्याचा करणार होती, तर गव्हाचा पिठाचा पण नॉर्मल मी बनवते, पण म्हटलं चला आज रव्याचा करून बघावा. तर तेच केलेलं होतं आणि खूप सुंदर असा केक झालेला होता. मी रेसिपी ती शूट केलेली आहे, पण त्याचा एक ह्याच्यात नाही सांगितलं, आजच्या व्हिडिओमध्ये रेसिपी नाही पूर्ण दाखवलेली मी. तर एक सेपरेट ब्लॉग त्याचा मी व्हिडिओ बनवणार आहे, कारण की ज्या कोणाला डीपमध्ये माहिती हवी असेल केक कसं बनवायचं, जे पहिल्यांदाच बनवणार असतील त्यांच्यासाठी खूप माहितीशीर तो व्हिडिओ राहील.
तर नक्की तो व्हिडिओ मी उद्या टाकणार आहे, तर नक्की तो केकचा व्हिडिओ पण बघा तुम्ही उद्याला. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला माझे जे काही व्हिडिओ असतील त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला बघण्यास मदत होईल. चला तर मग इथे बघा मी आता किचनवरचे जे थोडेसे भांडे वगैरे होते ते लावून घेत होते. सकाळचं सौर आवरूनच बाहेर पडलेली होती, पण थोडंसं दमायला झालं होतं आणि थोडंसं ना विकनेससारखं पण वाटत होतं. कारण की हाताला मी फर्स्ट टाईम असं काहीतरी केलेलं होतं, घाबरूनच केलं होतं, खूप भीती वाटत होती. पण म्हटलं करायचंच आहे आज मिस्टरांसाठी, तर त्यांना सरप्राईज द्यायसाठी सरप्राईजच्या नादात करून तर बसली, पण हातोय प्रचंड दुखत होता. करताना काही जाणवलं नाही, पण नंतर खूप मला त्रास होत होता आता. पण असो, मग थोडीशी घरातली साफसफाई केली. सकाळी मी ना घाई गडबडीमध्ये व्यवस्थित क्लीन नव्हते केलेले, आज फक्त किचन आवरून गेली होती, कपडे वगैरे धुतलेले होते, तुम्ही बघितलंच. तर त्याप्रमाणे आता सगळं आवरून घेत होती मी पटापट सर्व. तिकडे किचनमध्ये केक वगैरे लावून दिलेला होता, म्हणजे मेल्ट वगैरे होत होतं ते थोडंसं. बेटर जे होतं ते आपण ठेवून दिलेलं होतं 15-20 मिनिटासाठी. आणि त्यानंतर म्हटलं तर इकडे घर वगैरे झाडून पुसून घेते. काय ना, मिस्टरांचं आज मला काहीच टायमिंगचं माहिती नव्हतं. ते कधी कधी असं काही राहिलं का आम्हाला फिक्स सांगत नाहीत, अचानक सरप्राईज देतात, कधी लवकर कधी लेट. त्यामुळे म्हटलं आपण आपलं आवरून बसावं, सर्व प्लॅनिंग करून ठेवावी. तर इथं बघा वाट बघत बघत आम्हाला आता रात्रच झाली होती. केकचं माझं सर्व नियोजन झालेलं होतं, पण मी ब्लॉगमध्ये काही शूट केलं नाही, कारण की सेपरेट रेसिपी मी सांगितली त्याप्रमाणे टाकणारच आहे. तर बघा इथं आता मिस्टर आलेले होते रात्रीचे. आमचे 9:30 वाजता आता सेलिब्रेशन चालू होतं. बाहेर बघू शकता पूर्ण असा काळोख अंधार झालेला आहे. आणि होममेड केक आहे, तर खायला खूप सुंदर लागतो, पचायलाही हलका असतो आणि मुलांना क्रीमचा वगैरे त्रास पण होत नाही, त्या हिशोबानेच मी केलेला होता. तर इथं थोडंसं आमचं प्लॅनिंग होतं. आणि ही सर्व आयडिया माझ्या मोठ्या मुलाची आहे, त्याला खूप इंटरेस्ट आहे अशा गोष्टी करण्यामध्ये. तर त्यांनी असं रिबिन वगैरे प्लॅन करायचं होतं, पप्पांसाठी त्याने बांधून आणलं होतं. आणि बघा आता एक्सप्रेशन बघा तुम्ही, खूप सुंदर असं त्यांनी एक्सप्रेशन दिलं होतं. तर अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणीच होतं, म्हणजे तर त्यांना काय माहिती एकदम असे ते भावूक झाले होते. असं छान वाटलं मला, पण त्यांना ते सरप्राईज माझं आवडलं. मला वाटलं होतं की चिडतील की काय, कारण की त्यांची इच्छा नव्हतीच. ते मला म्हटले होते की तुला त्रास होईल, दुखेल वगैरे, तर नको करायचं असं. पण मी म्हटलं नाही, करायचंच आहे. आणि मला माहिती होतं ते समोर असल्यावर ना मी करू नाही शकले असते, कारण की त्यांनी करू दिलं नसतं. म्हणूनच मी त्यांना ड्युटीला गेल्यावरच हे माझं मी प्लॅन केलेलं होतं. त्यानंतर थोडंसं कॅन्डल वगैरे आणि हे सर्व कॅन्डल वगैरे लावायची हौस माझी नाही आहे, तर शिव आहे ना त्याचीच आहे. त्याला खूप असं आवडतं काहीतरी वेगळं. तोही माझ्यासारखाच खूप उत्साही असतो. आमच्या इथे काही छोटं मोठं सेलिब्रेशन असू दे किंवा काही मी कार्यक्रम ठेवला, त्याच्यात माझा मोठा मुलगाचा पूर्ण सपोर्ट असतो मला. आणि मिस्टरही माझे फुल सपोर्टिव्ह आहेत, त्याच्यामुळे मला काही एवढा प्रॉब्लेम येत नाही. तेही कुठलंही काही करायला कधीच नाही म्हणत नाही. मला तरी वाटतं प्रत्येक बाईच्या मागे पुरुषाचा हात असावाच, म्हणजे सपोर्टिव्ह हजबंड प्रत्येकाला पाहिजेच असतात आणि तसं असावंच. कारण की त्याच्यामुळे काय होतं, एक आपली जी काम करण्याची इच्छा आहे ते अजून 10 पटीने वाढते असं मला तरी वाटतं. आणि माझं तर तेच होतं बघा, जेव्हा माझे मिस्टर मला सपोर्ट करतात ना, कधी विरोध करत नाही, काही नाही, तेव्हा मला खूप भारी वाटतं. आणि मी अजून त्या कामामध्ये अजून उत्साह येतो करण्याचा. आणि फक्त एक आहे की मी सुद्धा कुठलंही काम बिना विचारायचं त्यांना करत नाही, विचारल्याशिवाय कुठं जात नाही आणि त्यांना सांगितल्याशिवाय कुठं जातच नाही. म्हणजे कसं असतं, जर बॉन्डिंग छान असेल ना तर कुठल्याही कामात प्रॉब्लेम येत नाही आपल्याला. चला असं. तर मग बघा इथं आमचं थोडंसं सेलिब्रेशन वगैरे चाललं होतं, फॅमिली ब्लॉगसारखं, जसं आमचं नॉर्मल फॅमिलीसारखं आमचं करत होतो आम्ही शूट वगैरे. आणि थोडेसे रील्स वगैरे पण आज काढलेले होते, इच्छा होती खूप म्हणून केलेले होते. आणि बघा माझ्या मुलाने शूट केलेलं होतं मस्त. त्यांचंही खूप सारं कौतुक आहे, कारण की एवढ्याशा वयामध्ये तेही आम्हाला सपोर्ट करतात. लहान मुलगाही थोडासा हट्टी आहे, पण त्याने बड्डेच्या दिवशी खूप छान सपोर्ट केलेला होता. तर बघा इथे केक वगैरे कट करत होते आणि त्यांना म्हटलं तुम्ही घ्या आता कट करायला केक, मुलांना सांगितलं हात लावायला. त्यानंतर मी साईडला ना असं चॉकलेट्स लावलेल्या होत्या किटकॅटच्या. तर मुलांचा केकपेक्षा चॉकलेट्सकडे ओढ होता आणि मिस्टरांचं चालू होतं की आधी ते चॉकलेट्स काढ, मला आतला केक खायचा आहे. त्यांना चॉकलेट नको होती, फक्त केक खाण्याची त्यांची होती. आणि बघा त्यांनी मनापासून, कारण की भरपूर म्हणजे जवळजवळ आता वर्षापासून मी केक केलेला नव्हता हा होममेड, त्यांना खूप दिवसापासून इच्छा होती. आणि बरं झालं, एक ते मला समाधान वाटलं की मी केलं. जवळजवळ मला 2 तास तरी लागले केक बनवण्यामध्ये, कारण की शूटिंग घेत केक करणं थोडंसं अवघड होतं. परत मला डेली ब्लॉग पण घ्यायचा होता, त्यात रेसिपी शूट होती. तर असं छान झालं, त्यांनाही आवडला. आणि बघा मुलांनी थोडंसं त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या होत्या इथे. मोठ्या मुलाने जे तुम्हाला मी कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं तेच हे होतं. तर त्यांनी थोडंसं फादरबद्दल 5-10 लाईनी असं लिहून आणलेल्या होत्या आणि छान होतं केलेलं त्यांनी. आणि लहान मुलांनी पण तसं ते ड्रॉइंग वगैरे दाखवलं.
म्हणजे मुलांना आता हे मुलं घरातले सरप्राईज देत आहेत, काहीतरी होममेड करतायत. भविष्यात त्यांच्याकडे पैसा असल्यावर ते काहीतरी वेगळं करतील, मोठं देतील. पण एक ती सवय असावी की कुणाचा बड्डे असल्यावर किंवा काही कार्यक्रम स्पेशल असल्यावर त्या व्यक्तीला स्पेशल करून देणं ते पण खूप गरजेचं आहे. त्यानंतर बघा बड्डे वगैरे सर्व झालं, ते आवरून घेतलं आणि आम्ही लगेच निघालेलो होतो बाहेर. तर म्हटलं जेवणाला जायचं आहे आज. तर हा प्लॅन काही त्यांना माहिती नव्हता. त्यांना वाटलं फक्त केक कट होईल आणि घरीच स्वयंपाक असेल. पण म्हटलं नाही, आमचं ठरलेलं होतं सर्व. तर मग म्हटलं चला आपण जाऊया. आणि भरपूर लेट झालं होतं. आम्ही आता 10 सव्वा 10 वाजले होते तेव्हा बाहेर गेलो होतो. नशिबाने हॉटेलली वगैरे चावली मिळाली होती. खूप छान हॉटेल आहे ते आमच्या इथे आणि तिथेच आम्ही दरवेळेस जात असतो. खूप सुंदर जेवण मिळतं, टेस्टी. आणि तिथं ओळख वगैरे आम्ही आहे, म्हणजे नेहमीच जात असतो ना, त्याच्यामुळे त्यांना ओळख आहे. तर उशीरही झाला तरी ते काही एवढे प्रॉब्लेम. आणि दरवेळेस आम्ही प्रत्येक बड्डे ॲनिव्हर्सरी ह्याच हॉटेलला सेलिब्रेट करतो. पण ह्यावेळेस घरी केक बनवल्यामुळे आम्हाला घरीच करावं लागलं. नाही तर मिस्टरांचं पण मी इथंच, आम्ही बाजूला शॉप आहे हॉटेलच्या, तिथूनच केक घेऊन लगेच तिथे कट करून घेतो आणि जेवणाला बसतो. पण म्हटलं असो. आणि त्यानंतर बघा जेवण वगैरे झालं आणि नंतर मग आता इथे बिल देण्याची वेळ आली होती. तर मिस्टर म्हटले तू प्लॅन केला आहे तूच दे बिल. म्हटलं ठीक आहे. तर मी बिल वगैरे पेड करून घेतलं आणि नंतर मग गेलो होतो घरी. तर बघा कसा वाटला माझा तुम्हाला आजचा ब्लॉग पूर्ण, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर प्लीज नवीन सबस्क्रायबर जे नवीन ताई दादा बघत असतील त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. बेल आयकॉनला क्लिक करा. काय होतं आहे ना, काही जण फक्त बघतात आहेत पण सबस्क्राईब केलेलं नाही आहे. तर प्लीज रिक्वेस्ट आहे माझी की सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची मला आता सध्या तरी खूप जास्त गरज आहे. आणि व्हिडिओ आवडले तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअरसुद्धा करा. चला तर मग सर्वांनी तोपर्यंत काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.